त्याच अवस्थेत आहे का, म्हणजे तुमच्या लक्षात दिसेल. मकर संक्रांतीचं शास्त्रीय महत्व किंवा भौगोलिक महत्व एका ओळीत सांगतो. फक्त भौगोलिक महत्व कालपासून उत्तरायणामध्ये सूर्याचा प्रवेश झाला. म्हणजे तुम्ही जर कालपर्यंत पाहिलं असेल तर सूर्य निघत असताना निघतो पूर्व दिशेला उगवतो, पण तुम्ही आता लक्षपूर्वक पाहिलं तर इथून पुढे एकदम थंडी कमी होते आणि आता हीट सुरू होते. हा भौगोलिक त्याचा परिणाम. आता सर्वांचं लक्ष आहे याला सायंटिफिक शास्त्रीय महत्व, सायंटिफिक इम्पॉर्टन्स काय आहे मकर संक्रांतीचं. आपण मकर संक्रांतीला एक नेहमी करता घोषणा देतो किंवा एक म्हण म्हणतो. मी अर्धी म्हणेन, तुम्ही अर्धी म्हणा, म्हणजे तुमच्या अर्थ लक्षात येईल. तिळगुळ घ्या, व्हेरी नाईस. आता याचाच फक्त अर्थ सांगतो म्हणजे तुम्हाला शास्त्रीय महत्व कळेल. तीळ आणि गुळ आपल्याला माहितीये जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ आपला भारत देशच असा आहे की सर्व प्रकारची पिकं घेतली जातात. तुम्हाला सर्वजण टीचिंग करत असताना सांगत असतील की असं का होतं, एकमेव आपला असा भारत देश का आहे. या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, माती, ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, या सर्वांचा इफेक्ट म्हणून आपल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या भूभागामध्ये, डोंगर पर्वत दऱ्याखोऱ्यांमध्ये वेगवेगळे वनस्पती आणि धान्य घेतली जातात. यापैकीच एक पल्सेस पैकी तीळ, तेलबियापैकी तीळ हा एक आहे. आपण बऱ्याच जणांचं लक्ष नाही, त्याला इथं अंगठी घ्यायला बरोबर आहे. भुईमुगाचे शेंगदाणे घेतो, त्याचेही गोडे तेल काढतो. करडी घेतो आपण, सनफ्लॉवर, त्याचेही गोडे तेल काढतो. सनफ्लॉवर घेतो, सूर्यफूल, त्याचेही गोडे तेल काढतो. असं आंबाडी, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, जवस असे वेगवेगळे तेलबिया आहेत. हे सगळे ऑइल सीड्स. प्रत्येकाचं स्वीट ऑइल म्हणजे गोड तेल हे आपल्याला महत्वपूर्ण आहेच. प्रत्येकाचं वेगळं महत्व आहे, पण आपल्याला माहिती नसतं. आपल्याला कधी कधी शिक्षण घेतल्यावरही लक्षात येत नाही की गोड तेल कोणतं खावं. खूप जणांना असं वाटतं की करडीचं तेल महागडं आहे म्हणजे ते खूप चांगलं असेल. असं बिलकुल नाही. आपल्याला प्रत्येक गोड तेल उपयोगीच आहे, कारण प्रत्येक गोडे तेलामध्ये ऑइल्स म्हणजे फॅट्स म्हणजे लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ हे आहेतच, पण याशिवाय त्या तेलामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे पण असतात आणि ते तिळाच्या तेलामध्ये सर्वात जास्त असतात. बदाम तेलामध्ये असतात, काजूच्या तेलामध्ये असतात, पण काजू आणि बदाम थोडेसे कॉस्टली आहेत, महाग आहेत. तीळ त्या कंपॅरिझन मध्ये खूप स्वस्त आहे, सहज मिळतं आणि त्यामुळं त्याच्यातले ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स these are very useful to us for the growth of our brain. आपल्या मेंदूच्या योग्य वाढीसाठी हे खूप उपयोगी आहे. आणि त्यामध्ये गुळ म्हणजे जागरी हे जर मिसळलं, आपण प्रत्येक वीकला एक आयर्न अँड फॉलिक ऍसिडची टॅबलेट घेतो शाळेमध्ये, आठवते ना? आयर्न अँड फॉलिक ऍसिडची टॅबलेट का घेतो?
बिकॉज आपल्याला बऱ्याच जणांना ॲनिमिया झालेला आहे. ॲनिमिया म्हणजे लोह आयर्न याची आपल्याला कमतरता भासत आहे. ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ आयर्न अँड फॉलिक ऍसिड आपल्याला खूप काही प्रॉब्लेम येत आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं गुळामध्ये आयर्न आहे, जे की साखरेमध्ये नाही. साखरेमध्ये आयर्न नाही. साखरेमध्ये सुक्रोज आहे, साखरेमध्ये सल्फर आहे, साखरेमध्ये कॅल्शियम ऑक्साईड आहे, पण आयर्न नाही. पण गुळामध्ये भरपूर आयर्न आहे आणि त्यामुळं गुळ आणि तीळ यांचं जर मिश्रण झालं तर आयर्न, फॉलिक ऍसिड, ओमेगा 3 हे सर्वजण एकत्रित केल्यानंतर आपल्याला एक सुंदर प्रकारची एनर्जी मिळते. दॅट इज पॉझिटिव्ह एनर्जी. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपलं मन, आपलं माइंड हे अतिशय सुंदरपणे प्रफुल्लित करते. इन अ साऊंड बॉडी देयर इज अ साऊंड माइंड असं आपण नेहमी म्हणतो. निरोगी सुंदर शरीरामध्ये निरोगी आणि सुंदर मन राहतं. आपलं मन फार विचित्र आहे. सुंदर विचार केला तर त्या विचारावरून आपली ओळख होते. आपण जर मन वाईट विचार करायला लागलं तर आपण दिसायला कितीही सुंदर असलो तर आपण काही चांगले दिसत नाही किंवा आपला प्रभाव पडत नाही. म्हणून आपलं मन, माइंड हे सुंदर बनलं पाहिजे. आणि त्यामुळं जर मन सुंदर असेल ना तर आपण सर्वांशी पॉझिटिव्हली बोलतो, आनंदी स्वतः राहतो आणि आपल्याकडे जे आहे ते इतरांना डिस्ट्रीब्यूट करतो, म्हणजे देतो. आपण आनंदी तर दुसऱ्याला पण आनंदी ठेवू शकतो. आणि हे निर्माण करण्यासाठी वर्षभरामध्ये कधी कधी आपल्या नेतृत्वामध्ये सहकाऱ्यांसोबत कटुता आलेली असते. ती कटुता कमी करण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय सुंदर असा फेस्टिवल म्हणजे मकर संक्रांती आहे आणि त्यामुळे आपण तो सेलिब्रेट करतो. आपल्या सर्वांना, आम्हा सर्वांच्या वतीनं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.